पुढची बातमी पाहूयात। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा आता भडकलेले आहेत। पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेलचे दर 2.71 रुपयांनी वाढलेले। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 111.21 रुपये तर डिझेल 97.83 रुपयांवरती जाऊन पोहोचलाय। पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता भारताला मोठ्या प्रमाणामध्ये बसू लागली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढवलेत। याआधी 16 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये थेट 3 रुपयांची वाढ केली होती। त्यानंतर 19 मे 23 मे रोजी पेट्रोल 87 पैसे तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढवले होते। तर आज पुन्हा एकदा पेट्रोलचे दर 2.61 रुपये आणि डिझेलचे दर 2.71 रुपयांनी भडकलेले आहेत। दरम्यान गेल्या 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आता 111 रुपये 21 पैसे इतके झालेले आहेत, तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैशांवरती जाऊन पोहोचले। त्यामुळे एकंदरीतच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे। इंधनाच्या या सगळ्या वाढीव दरामुळे एकंदरीतच हे पेट्रोल डिझेलचे दर वाढू लागलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत माझे काही सहकारी सुद्धा आहेत। ठाण्याहून कुणाल भोयटे आहे, अविनाश पर्वत आहे आणि आणखी नागपूरहून सुद्धा तेजस मोहतरे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। मी सर्वप्रथम जाणार आहे ठाण्यामध्ये। कुणाल भोयटे माझ्यासोबत आहे। कुणाल, आपण बघतोय की ही चौथ्यांदा वाढ झालेली, म्हणजे जर आपण बघितलं असेल तर आखातामध्ये युद्ध सुरू आहे। पंतप्रधानांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की आता तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करा कुठे जायचं असेल तर, म्हणजे ही धोक्याची घंटा आधीच पंतप्रधानांनी देऊन ठेवली होती। मात्र आता पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। पेट्रोल पंपावरचं चित्र सुद्धा अतिशय भीषण होत चाललेलं आहे, तरी सुद्धा रांगा लावतात नागरिक पेट्रोल घेण्यासाठी। काय चित्र आहे ठाण्यामध्ये? अगदी बरोबर आहे ते सिद्धेश। एकंदरीत पाहायचं झालं तर चौथ्यांदा ही डिझेल आणि पेट्रोलमध्ये किमतीत वाढ झालेली आहे। मी सध्या पेट्रोल पंपावरतीच आहे आणि आपण पाहू शकतो या पेट्रोल पंपवर गर्दी जी आहे ती नागरिकांनी लावलेली आहे। मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये गर्दी जी आहे ती कमी प्रमाणात असली तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या पेट्रोल पंपवर लागताना पाहायला मिळते। मात्र नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे, कारण सलग चौथ्यांदा ही पेट्रोल आणि डिझेल मधली वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि यामुळे नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले पाहायला मिळतात, कारण सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असं आवाहन केलं तरी सुद्धा नागरिक जे आहेत ते स्वतःच्याच वाहनाने फिरताना पाहायला मिळतात आणि यामुळेच ही जे पेट्रोल वाढीचा झटका जो आहे तो सर्वसामान्यांना होताना पाहायला मिळतो। सिद्धेश, तो कुणाल की या सगळ्यामध्ये विषय असा आहे की पेट्रोल पंपाबाहेर रांगा लागतात। काही नागरिकांशी तुला बोलणं शक्य आहे का तिथे? कुणाल, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत?